राधानगरी तालुक्यातील सोळांपूर या गावामध्ये गेल्या 5 दिवसापासून धुमाकूळ घालणारे हल्लेखोर वानर अचानक बेपत्ता झालेल्याची माहिती आता आपल्या सध्या हाती मिळालेली आहे. या वानराने गावातील 70हून अधिक लोकांना चावा घेतलेला आहे. त्यामुळे या गावामध्ये भीतीचे वातावरण तसेच लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सकाळपासूनच हे वानर लोकांना दिसल्या नसल्यामुळे त्या लोकांनी निश्वास टाकला आहे. एक प्रकारचा दिलासा या नागरिकांना मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण गेल्या 5 दिवसापासून या गावामध्ये किराणा असेल किंवा एखाद्या लहान मुलांना देखील बाहेर जायचं म्हटलं तर हातामध्ये काठी घेऊन जायची परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजेच काय की एक प्रकारची लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सकाळी शिगेचा आंबा याकडे 7:30 वाजता हे वानर गेल्याची काही स्थानिक नागरिकांकडून व इथल्या पोलीस पाटलांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्यामुळे या गावकऱ्यांनी एक प्रकारचा निश्वास टाकला आहे. त्यामुळे त्यांना एक दिलासाही मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु जरी हे वानर जरी आज सकाळपासून दिसत जरी नसलं तरी सुद्धा ते परत येणार नाही याची काही सांगता येत नाही. त्यामुळे इथल्या जे काही स्थानिक नागरिकांनी एक काळजी म्हणून हातामध्ये काठी घेऊनच बाहेर वावर चालू केलेला आहे. इथले जे काही वन विभागाचे अधिकारी आहेत यांनी सुद्धा इथल्या स्थानिक नागरिकांना सांगितलेलं आहे की हे वानर जर का परत आलं तर ताबडतोब तुम्ही वन विभागाला कळवा. परंतु आता एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल की हे वानर सकाळपासून कुठेही दिसलेलं नसलंय. नेमकं हे वानर अचानक बेपत्ता झालं कुठून हे एक संशोधनाचा विषय आहे. परंतु सोळांपूर गावांसाठी ही एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.